गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा जाओ। तर सकाळी आम्ही आज उठलो 6:30ला उठून इशिकासाठी मी इथे चीज ब्रेड बनवलेले आहेत। मी फ्रेश झाले होते, त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला स्टार्टिंग केली, ते व्हिडिओ मी दाखवलेला नाहीये। तर इथे मी इशिकाला चीज ब्रेड बनवलेला आहे आणि चीज ब्रेड हे तव्यावरती चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेतले, त्याच्यावरती थोडासा चॉकलेट सिरप टाकला आणि तिला टिफिनला दिला। इथे इशिकाला मी साधे ब्रेड दिले तव्यावरती फ्राय करून तिला चहा सोबत खाण्यासाठी। तर इथे इशिका चाललेली आहे सध्या स्कूलला आणि तिची बस आलेली आहे। व्हिडिओवर जर का तुम्ही नवीन असाल तर आमचे ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इशिका इथे स्कूलसाठी निघालेली आहे। इथे मी रेडी झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही गेलो प्रार्थनेसाठी। मला गोळा करायचा आहे आणि माझ्या जीवनाला मला सार्थक बनवायचं आहे आणि काय म्हणतात ना, प्रार्थनेवरून आल्याच्या नंतर मला लागली होती जोरदार भूक। तर त्यासाठी मी शेजवान चटणी हे सँडविच बनवलेला आहे इथे। तर जस्ट हे मी ब्रेडवरती लावून त्याला नाश्ता त्याचा केलेला आहे। तर शेजवान चटणी मला खूप जास्त आवडते, त्यासाठी मी त्याला जास्त प्रमाणामध्ये लावलेली आहे। तर इथे माझा नाश्त्याला मला भरपूर वेळ झाला होता, कारण की आज आमची प्रेयर 11:30 वाजता झाली होती। तर त्या 11:30च्या नंतर मी नाश्ता करत होते, मला खूप जास्त भूक लागली होती। तर इथे आपलं जे ब्रेड हे तयार झालेलं आहे आणि ह्याच्यावरती मी जे आपण चिली फ्लेक्स वगैरे असतात जे पिझ्झावरती टाकतात ते इथे मी याच्यावर थोडंसं टाकत आहे। आणि याच्यामध्ये मी थोडीशी तिळीची चिक्की आहे बाजूला, ती चिक्की देखील मी नाश्त्यासोबत घेतलेली आहे। तर इथे माझा ब्रेड रेडी झालेला आहे। आता आपण इथे रेडी करूया 1 कप चहा। मला चहा खूप जास्त आवडतो आणि चहा आय एम अ टी लवर, मला चहा खूप जास्त आवडतो। तर इथे मी चहा घेतलेला आहे 1 कप। तर चला नाश्ता करून घेऊया। दुपारचे वाजले 1च्या नंतर 1:30 वाजता इशिका आलेली आहे। आणि आम्ही मटर जे असतात, सध्या मटर खूप जास्त चालू आहे, तर मटर सोलून त्याची जी साल्टे असतात त्या मी इथे गाईला खाण्यासाठी आणले होते। तुम्ही बघू शकता की ती इशिकाला बघितल्याच्या नंतर किती तिला आनंद होतो गाईला, आणि तिच्याकडे ती येत असते, परंतु तिला बांधून ठेवलेलं असतं आणि इशिकाला देखील तिच्याकडे जायची परवानगी नसते। इशिकाला बघितल्यावर तिला असं वाटतं की आपल्याला काहीतरी खायला आणलेलं आहे, म्हणून एक्साइटमेंट तिला झालेली आहे। तर इशिका नेहमी तिला काही ना काहीतरी खायला घेऊन जात असते, कधी भाजीच्या काड्या किंवा पालकांच्या पालक, मेथीची भाजी, कोथिंबीर असं ती नेत असते। इथे दुपारचे 3 वाजलेले आहेत, आम्हाला जायचं आहे लग्नाला। मी जास्त थकलेली आहे, तर तरी पण रेडी व्हावं लागेल, बिकॉज लग्न घरातलंच आहे। तर चला तयार होऊया। नर्मदी पोहोचलो चर्चमध्ये आणि ह्या आहेत आमच्या ननंदबाई, ज्यांचं लग्न आहे आता 7 तारखेला। तर त्यांच्या लग्नाची पुढे मम्मा डान्स। त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून इथे जेवण केलं। जेवण खूप जास्त टेस्टी होते। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की